अकोल्यात पेट्रोल डिझेलचा काळा बाजार उघड. 2 दिवसात 2300 लिटर इंधन जप्त. अकोला जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर नंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या काळ्या बाजाराचा प्रकार समोर आलाय. अकोल्यात केवळ 2 दिवसात तब्बल 2300 लिटर पेट्रोल आणि डिझेलचा अवैध साठा जप्त करण्यात आलाय. तर बार्शी टाकळी शहरातील एका टिनशेड गोदामातून सुमारे 800 लिटर अवैध डिझेल जप्त करण्यात आले. तर पातूर मालेगाव रोडवरील एका गोदामातून 700 लिटर पेट्रोल आणि 850 लिटर डिझेल असा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला असून या दोन्ही कारवायांमध्ये 3 जणांना ताब्यात घेण्यात आले. तर निळ्या रंगाच्या विविध टाक्यांमध्ये साठवून ठेवलेले एकूण 2300 लिटर पेट्रोल आणि डिझेल पोलिसांनी जप्त केले असून नागरी अन्न पुरवठा विभाग आणि अकोला पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. दरम्यान पेट्रोल पंपांवर इंधन तुटवड्याच्या अफवांमुळे मोठी गर्दी होत असताना प्रशासनानं पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं स्पष्ट केले होते. तरीही काही जणांकडून पेट्रोल आणि डिझेलचा काळा बाजार केला जात असल्यानं प्रशासनानं आता अशा साठेबाजांवर कारवाई सुरू केली आहे. म्हणजे पद्धतशीर आहे त्यांचं ते डेलीचं. एक खाली 200 600 800 सर 800 लिटर डिझेल बास्केटकडे दुमारचा आहे म्हटलं. माझं माहेर